पहिलाच बॉल सुरुवात आहे. नमस्कार मंडळी, मी संतोष शेरकर आपलं स्वागत करतो आपल्या मराठी हक्काच्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण समोर पिक्चरमध्ये बघत आहात क्रिकेट सामन्यांचा थरार. ॲक्च्युली आपण आलो आहे गोंदासाठी ताईच्या सासरवाडी आणि आंबडस या गावी आपण आलो आणि आपल्या एक समोर क्रिकेटचा थरार आहे. गावच्या साईडचा हा क्रिकेटचा थरार बघण्याचा अनुभव खूप मजा येते. सो अचानक मला माहिती नव्हते इथे क्रिकेटचे सामने आहेत, बट आपण आलो आणि आता त्याचा लाईव्ह कवर करतो आहे. मी पण लहानपणी असायचो, खेळायचो असंच, स्कूलमध्ये असायचो तेव्हा खेळायचो. आता आपल्याला जॉबला लागल्यापासून वेळ मिळत नाही तेवढा, खेळण्याचा अनुभव कमी झाला आहे, बट एन्जॉय घ्यायचा बघण्याचा. आणि हा आहे आंबडसगाव. आंबडसगाव मी पूर्णपणे दाखवलं नाही आहे, परंतु आपण आता बघूया. मी रात्रीचं काल शूट केलं आहे काही थोड्या प्रमाणात, बट आता थोडंसं शूट करतो आणि ताईच्या घराची टूरसुद्धा आपण देतो. म्हणजे ताईच्या घराची टूरसुद्धा आपण देऊयात, तुमच्यापर्यंत शेअर करतो सर्व. ठीक आहे, आता डायरेक्ट फायनल आहे, फायनलचा सामना आहे आणि आपण आता फायनलचा सामना बघू थोड्या वेळातच. एक क्रिकेटचा थरार अनुभव. हे बघा, इथे घर आहे साईडला आणि घराच्या समोर स्टेडियम आहे, म्हणजे किती भारी अनुभव आहे हा. हे बघा, अशी गावची क्रिकेटचे सामने असतात आणि हा बघता हा ताईचं घर आहे आणि घराच्या समोरच क्रिकेटचे सामने आहेत. सो हीच मजा असते. आजचा व्लॉग मी या सामन्यातूनच सुरुवात केली डायरेक्ट, आणि वर्क फ्रॉम काम चालू आहे माझं. सो वर्क फ्रॉम होम करता करता आहे बघा, अभिषेक आहे ते, तो पण सुद्धा डायरेक्टली अनुभव घेतो आहे, क्रिकेटच्या लाईव्हची मजा घेतो आहे आणि वर्क फ्रॉम करतो आहे तो सुद्धा. अभिषेक, कसा अनुभव आहे तुझा? अनुभव तर असा आहे, पहिल्यांदा नेटवर्क बरोबर भांडणं करतोय, हां त्यात मॅच बघायचं पण मजा घेतोय नाही, आणि दुसरं लाईव्ह समोर स्टेडियम आहे, स्ट्रीमिंग चालू आहे, काम पण आणि लाईव्ह स्ट्रीमिंग पण चालू आहे सगळं. असा अनुभव कधी घेतला होतास का पहिला? नाही, पहिल्यांदाच अनुभव आहे त्याला. खरं एकदम समोर स्टेडियम आहे आणि घराच्या समोरच स्टेडियम आहे, म्हणजे लाईव्ह अनुभूती. हे बघा, हा समोरूनच घेतो, इथे बसलाय तो, वर्क फ्रॉम करतोय आणि समोरूनच लाईव्ह. मी सुद्धा घरी वर्क फ्रॉम चालू आहे माझा आणि क्रिकेटचा एन्जॉयसुद्धा घेतो आहे. आणि आत्ताच थोड्या वेळाने फायनल सुरू होणार आहे, तर त्याचाच सुद्धा आपण आनंद घेऊया. आणि हा आहे ताईचं घर आणि या ताईच्या घराची मी टूर देणार आहे थोड्या वेळाने. सो नक्की व्हिडिओला पूर्णपणे बघा. गावी घरं खूप छान असतात आणि गावच्या घरांचा आपण कम्पेअर करू शकत नाही गावची घरं मुंबईच्या घरांचं, बिकॉज गावची घरं गावची, आणि इकडे जो आनंद येतो ना तो खूप अस्मरणीय आनंद असतो. सो त्याच्यामुळे आपण हे जे कॅप्चर करतो आहे मुवमेंट. ही फायनल चालू होणार आहे थोड्याच वेळात, दोन्ही पण सामने आमने सामने. ॲक्च्युली गावची मजा असते, त्या गावी खेडेगावात अशीच मजा असते आणि ती मजा घेत असतात सगळे खेळाडू वृत्तीने. आणि एक मजा असते. मी जेव्हा छोटा असायचो, लहान असायचो स्कूलमध्ये, तेव्हा अशीच मी सुद्धा एन्जॉयमेंट घ्यायचो. आणि गावचे जे तालुका अध्यक्ष असतात किंवा जिल्हा तालुकास्तरीय जेवढे पॉलिटिशियन असतात ते सपोर्ट करत असतात ग्रामीण भागातील मुलांना खेळाची सुरुवात किंवा खेळाडू वृत्ती निर्माण करावी, यासाठी हे सगळे खेळ किंवा सांघिक खेळ ठेवतात. हा ही फायनलची टीम आहे आणि ही जी लाईव्ह स्ट्रीमिंग पाहण्याची आनंद आहे, म्हणजे हा काही एवढा इंडिया लेवल नाही आहे किंवा नॅशनल लेवल नाही आहे किंवा जिल्हास्तरीय नाही आहे, बट एक ग्रामीण गल्ली क्रिकेट नाही, इकडे ग्रामीण क्रिकेट बोलतो आणि खूप मजा करतात मुलं. फुल मजा करत असतात आणि हा एक चांगला अनुभव होता माझ्यासाठी, कारण आम्ही गोंधळासाठी आलो होतो
आणि एक चांगली पर्वणी आपल्याला मिळते बघायला ग्रामीण क्रिकेटसुद्धा. जर ग्रामीण क्रिकेटचे चाहते असाल आणि ग्रामीण क्रिकेटचे जे चाहते असतील त्यांनी नक्की कमेंट करा आपल्या चॅनलवर. जर तुम्हीसुद्धा असेच लहानपणीचे दिवस आठवत असाल, नॉस्टॉल्जी असेल सगळे. आणि लाईटसुद्धा आली. गावी लाईटचे प्रॉब्लेम असतात आणि आता जस्ट लाईट आले, आताच लाईट आली. अनाउन्समेंट भारी होते आणि हा एक अनुभव आहे घराच्या समोरच बसून आनंद घ्यायचा क्रिकेटचा सामन्यांचा, क्रिकेटच्या सामन्यांचा. सो खूप सुखद आनंद होता. आय मीन आहे हे बघा. धन्यवाद. अंतिम सामना ठाण्याचा केदारनाथ शिंदे वर्सेस सह्याद्री गोलकोट चांगला अनुभव आहे. यांच्यात अंतिम सामना टॉस होत आहे आणि जो काय डिसिजन म्हणजे आजच्या या ब्लॉगची सुरुवात आपल्या क्रिकेटच्या सामन्याने होत आहे. हे बघा आपण गावी आलो आणि क्रिकेटचा आनंद घेतो आहे आणि घरच्या समोर स्टेडियम असल्यामुळे त्याचा खूप अनुभूती खूप वेगळी आहे. पहिलाच बॉल सुरुवात आहे. गावच्या क्रिकेटच्या सामन्याचे हेच आनंद असतो. सुरक्षित रक्षण आपल्या गुण सुरक्षित कायम बळाचं न फिराय लोक गरज पाठवून देऊन फिराय चेंडू एक अवंताचा एका धावी समाजाची वाटते. 59 धावा लागतो संख्यावर संघाच्या परिषदेला मात्र सांगतोय आणि 4 धावा एका धावी समाजात त्यांनी वाटते. धावसंख्या 63 धावसंख्या 63 मंडळी नक्की कमेंट करून सांगा आऊट होता की नव्हता ते. आणि 4 धावा सरफराजच्या बॅट्समन निघताना कॉन्फिडन्स वाटते. 10 72 सरकारच्या चुलसो 10 72 धावसंख्या 76. चला पान मंत्र द्यायचं सोडा. हे बरोबर शरत नाहीये, क्रिकेटचे नाहीये. बरोबर तुम्ही फिल्डिंग सर्व करा शिंदेवाले. असताना गावांचा एखाद्या समोर वाटतो. धावसंख्या 1 वाटते. पुढे
काय नसावं म्हणजे चंद्रू धाव संख्या 77 5 षटकार धावांनंतर 1 गडी बाद 77 सागर एकदा पुन्हा एका धावसंख्या मध्ये वाटते धावसंख्या काय धावसंख्या 2 गडी बाद 78 होतो होतो समावेश करून पशु पण त्यांच्या धावसंख्या हुजूर मारा बहुत खूप खेळ मला आता पशु जेव्हा आपण अंडर केलं तेव्हा तुम्ही अंडे पहिलं तुमच्याकडे पशु काय होतं मातांनी पशुचा बरेच वर्ष अंड्यावर तुम्ही बरोबर 2 जागा पाहिजे होत्या एक अंडे असतो की घरात मातांनी वाड्यात मातांनी असं अंडे 3 चेंडू अतिशय पुढे ठेवले पशुने आणि बाद खरोखर पशु तू 2 चेंडू घ्यायला पाहिजे होतं शेवटच्या धावसंख्या 2 गडी बाद 78 78 दर्शनामध्ये नवीन बॅट्समन निखिल सरांनी लावला अजून मैदानामध्ये साई आणि साई रात सुरेश गोगोई करतो पशु अजूनपर्यंत 2 धावा जाऊ पशुने खरोखरच पशु अंडे लागतो शेवटच्या शेवटी 2 धावा तुम्ही 2 गोल टाकले असतं एकच धावा दिले सुरक्षित धावा त्यांच्या जवळ बघतोय झाले ओके ठीक आहे बरोबर प्लीज बघा साई होते शतक घेऊन साई जीवनात 81 धावा असताना राहील ओके सॉरी राहील राहील पशुपती 81 धावा 7 चेंडू 7 षटकामध्ये 16 चेंडू 51 धावा एकूण 2 धावा भेटताना बॉल करते का मजा चेंडू बॉल रिटर्न 81 धावांचा पट्टा करतो पशु सुरक्षितता आणि 4 धावा चांगलं चालू वाटते धावसंख्या 6 मंडळी तुम्ही संतोष सावळेकर यांचा आगमन झालेला आमच्या मंडळींना हार्दिक 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 स्वागत आमच्या पत्रकार आहे सुरक्षित फटचंदू पशुपती सुरक्षितता आणि स्वरूपात त्यांचे 4 धावांना द्यायचे होतात त्यांचे नाही पाहिजे 4 धावा धावसंख्या 10 सुरक्षित असून एकदा पूर्ण एका धावपत्रामध्ये पक्षाला चेंडू भारतचा सुरक्षित चेंडू तो पहिल्यांदा खांद्यावर गेला आणि सरल्यावर गेला इथे मला स्कोर झाला गेला कधी गेम फिरू शकतो क्रिकेटचा गेम आहे कधी गेम फिरू चेंडू धावसंख्या 34 अत्यंत अपेक्षा बोलला येऊ शकतात आणि येऊ शकतात कारण कसं आहे अध्यक्ष तुम्ही स्टँडमच्या अमृताचे अध्यक्ष घरात जातात आणि घरात म्हातारी याला कारण असतं जाताना येऊन पाहिजे म्हातारी येऊन पाहिजे तर म्हातारी सांगते तो आपल्याला बरोबर तुमची चुकी आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो धावसंख्या 35 पसंत 35 अजूनही
34 रुपयाची शिवसेना बसते गांधीनगर 35 निर्मल चंदू 45 गांधीनगर 35 संतोष साई वोटिंग दुसरे पात्र 12 चेंडू 45 धावा कसं येणार भाव आपल्याला सुरेश चेंडू लीडच्या स्वरूपात 4 धावा दर्शन घेतली हो 3 गोल संतोष सावंत तुम्ही कुठे कसं बॉलरनी गेम को देखा बॉलरनी स्टोन को देखा बैट्समैन गेम को देखा और वही गेम पे विकेट लिया बॉलर ने बैट्समैन मैं समझो स्टोन वाला भाई बैट्समैन तो खेळणार आहे तो 4 बॉलला 4 चौकोनी मारणे मला माहिती आहे छोटा चेंडू बॉल पे लावता बघा बैट्समैन सुरेश पट्टा 4 धावा थोडे जागून 3 चेंडू 3 चौकार मारत तर 101 गेम फिरवला चला बॉलरचं नाव सांगायचं एक आवाज होता आणि बाप सुरेश पट्टा दर्शन 49 100 धावांचा आव्हान असं शेवटच्या काय शिल्लक आहेत दर्शनच्या 50,000 सॉरी आणि 4 धावा त्याच्या आधी सगळ्यांच्या आम्ही वाटते दर्शनच्या 54 दर्शनची 54 फक्त चेंडू जी आता बॅटिंग खेळते ती हारायला आले एक मोस्टली हारण्यातच झाले त्यामुळे होऊ शकत नाही असं काही नाही हो फिल्डिंग बघा फिल्डिंग काय नाही चला काय नाही निर्माण तुम्ही सांगता येते पुन्हा काय शरीराचा बोलणारा अतिशय सुरेख टाकला आणि हा उजळून होता अपोनंट टीम जिंकलेली आहे ज्यांनी पहिली बॅटिंग केली ती चला आता आपण मोठा व्हिडिओ इथेच स्टॉप करतोय व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा ॲक्च्युली हा गावचा क्रिकेटच्या सामन्यांचा थरार आपण समोर तुम्हाला दाखवतोय म्हणजे शेअर करतोय ही गावची आठवण म्हणून चला तर आपण आता व्हिडिओला एंड करतोय